सांगलीत आकाशवाणी केंद्राजवळ पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात वृद्ध भिवा साऊबा टकले वय 65 राहणार वाघमोडेनगर कुपवाड यांचा मृत्यू झाला, तर राजेंद्र भूपाल कांबळे वय 45 राहणार महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी कुपवाड ही जखमी झाले आहेत। या प्रकरणी बोलेरो पिकअप चालक अजय माने यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी साऊबा भिवा टकले वय 40 राहणार वाघमोडेनगर कुपवाड यांचे वडील भिवा टकले आणि वडिलांचे सोबत मोटरसायकलवर असणारे राजेंद्र कांबळे हे दोघे MH10 OR 3075 या मोटरसायकलवरून 8 मार्च रोजी रात्री इचलकरंजीवरून सांगलीकडे येत होते, तर MH10 DT 3259 या बोलेरो पिकअपवरील चालक अजय माने हा सांगलीकडून कोल्हापूरकडे जात होता। रात्री 3:30 वाजता सांगली कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ अजय माने यांनी त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडीने दुचाकीला समोरून धडक देऊन भीषण अपघात केला। या अपघातात राजेंद्र कांबळे हे गंभीर जखमी झाले, तर फिर्यादीचे वडील भिवा टकले यांचा मृत्यू झाला असून दुचाकीचे 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे, असे फिर्यादीनं सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यानुसार पोलिसांनी अजय माने यांच्या विरोधात 9 मार्च रोजी रात्री 1 वाजता गुन्हा दाखल केला आहे, तर पोलीस पुढील तपास करीत आहेत।